नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. जस्ट 26 जानेवारीला युरोपियन युनियनचं सगळं डेलिगेशन इथे आलेलं होतं आणि भारताचं आणि त्यांचं जे डील झालं त्याच्यानंतरच पाकिस्ताननी अश्रू वाहायला सुरुवात केलेली होती. कारण तुमच्या मार्गामध्ये जिथे-जिथे कुठे अडथळे होते ना, धोंडे टाकून ठेवलेले होते, ते धोंडे एकामागून एक बाजूला होतायत म्हटल्यानंतर त्यांना ढसढसा रडू येत होती. भारत आणि युरोपियन युनियनचं डील होणार म्हटल्यानंतर अमेरिकेने जो चाप लावून ठेवलेला होता, त्यातून भारत निसटला आणि आता त्यांच्याकडचे ज्या कंपन्या आहेत आणि सगळे उद्योगधंदे आहेत, त्यांना युरोपीय बाजारपेठ खुली झाली. हे म्हटल्यानंतर पाकिस्तानचे अश्रू थांबेना. आता नियतीचा डाव कसा असतो बघा, युरोपियन युनियनचं डील झालं म्हटल्यानंतर प्रत्यक्ष अमेरिका सुद्धा अंडर प्रेशर होती. दडपण आलं त्यांच्यावरती सुद्धा, की अरे, आपण भारताला दडपणाखाली ठेवायला बघत होतो, पण ते तर सुटले आता. त्यामुळे दडपण आलं अमेरिकेवरती. कालच तुम्ही बातमी ऐकली असेल, की भारत आणि अमेरिका म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी ह्यांच्यामध्ये फोनवरती संभाषण झालं. त्या अगोदर सुद्धा बातम्या येत होत्या. पियुष गोयल सुद्धा म्हणाले होते, की अगदी थोड्या दिवसातच आता चांगलं डील ऐकायला मिळेल तुम्हाला. जयशंकर स्वतः वॉशिंग्टन डीसी मध्ये आहेत. तेव्हा डीलची अपेक्षा तर होती आणि त्यानुसार काल घोषणाही झाली. खरं म्हणजे त्याला डील म्हणता येणार नाही. ज्याला ट्रेड डील म्हणतात, तसं ट्रेड डील झालेलं नाहीये. पण अमेरिकेने भारतावरती जो टेरिफ लावलेला होता 25% तो 18% वरती आणायचं कबूल केलेलं आहे. शिवाय स्पष्ट जरी अजून घोषणा मी तरी ऐकलेली नाही, पण रशियाकडून तेल घेता म्हणून जे ॲडिशनल 25% लावलेले होते, ते सुद्धा आजच्या घडीला विथड्रॉ झालेले आहेत असं समजलं जातंय. प्रत्यक्षामध्ये फक्त 2 ट्वीट्स आलेली आहेत मोदींचं आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्वीटमधून त्याची दिशा मिळेल असं नसतं. पण भारत आणि अमेरिका यांच्यातला सुद्धा जो वितुष्ट आहे, जो एक बेबनाव तयार झालेला होता, तोही आता संपला म्हटल्यानंतर पाकिस्तानचे अश्रू म्हणजे ते फुटलेच आता अगदी धरण फुटल्यासारखी अवस्था आहे. तिकडे तुम्ही जर का त्यांचे व्हिडिओ बघाल ना, तर ते व्हिडिओ एक-एक मोठे गमतीशीर व्हिडिओ बाहेर येतायत. पण खरं दुःख कसलंय माहितीये का? म्हणजे एक प्रकारे बघा, ज्याला म्हणतात ना, दिवस फिरले की कसे फिरत असतात. एक तर तुमची आर्थिक प्रगती जी आहे, ती घोडदौड चालू राहणार आहे. त्याच्यात काही त्यांना कुठे आता धोंडे टाकायला काही जागा उरली नाहीये. कारण संपूर्ण जगातच मला वाटतं पुढच्याच आठवड्यामध्ये कदाचित न्यूझीलंडचंही कदाचित डील होऊन जाईल, अशी अपेक्षा आहे. कॅनडाचं सुद्धा एक्सपेक्टेड आहे. तर ही अवस्था आणि ही प्रगती जर का आपण बघितली, तर कल्पना करा तुम्ही, त्यांच्या दृष्टीने काय झालेलं आहे. त्यांना तिथे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये एक महत्वाची मीटिंग बोलावलेली आहे, बैठक बोलावली आहे. संपूर्ण जगामधलं क्रिटिकल मिनरल्सचं पुढे काय करायचं, एक धोरण काय असावं संपूर्ण जगाचं. ह्याच्यासाठी जी बैठक बोलावली आहे, त्याच्यामध्ये भारताला निमंत्रण दिलं गेलं होतं आणि आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर हे तिथे पोहोचलेले आहेत. ते त्या बैठकीत भाग घेणार आहेत. गमतीचा भाग असा, की पाकिस्तानला निमंत्रणच नाही. आता म्हणजे कल्पना करा तुम्ही इतकं झोमलेलं आहे ही गोष्ट, की काय विचारू नका. ते त्यांचे शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल दोघंही जण ते अशी मोठी ती पेटी घेऊन गेले होते. आठवतंय तुम्हाला? ह्याच्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये आणि ते सगळं असं काचेची आहे आणि त्याच्या आतमध्ये छोटे-छोटे खडक ठेवलेले दिसत होते. आणि ते आसिम मुनीर जे आहेत ते ट्रम्पला समजावून सांगत होते, "हे बघा, हां, हे क्रिटिकल मिनरल आहे ना, हे आहे, हे आहे आणि हे आहे." त्यांना काय कळतं माहिती नाही. खडक कुठून आणले होते कल्पना नाही. चंद्रावरून आणले का आणि कुठून लडाख हिमालयातून आणले कल्पना नाही. पण जणू काही पाकिस्तानकडे मोठं घबाड मिळालेलं आहे. हे मोठं स्टोअर क्रिटिकल मिनरलचं मिळालंय पाकिस्तानला आणि ते आपण कसं सगळं अमेरिकेच्या हवाली करतो आहोत, स्वाधीन करतो आहोत. अशा तऱ्हेने गुलाम वागत होते. लाचारी बघून मला तर नुसती शिसारी आलेली होती नुसती. पण त्यांना शिसारी नाही, त्यांना पैशाशी मतलब आहे आणि तो पैसे म्हणजे पाकिस्तानसाठी सुद्धा आरामखोर पैसे घेत नाहीत. स्वतःसाठी पैसे घेतात आणि गायब होतात. दुबईला गायब. ह्याचे तुमच्या आसिम मुनीरचे त्या अख्ख्या फॅमिलीला सिटिझनशिप मिळालेली आहे अमेरिकेची. तरी हाव सुटलेली नाही अजून.
अशा पद्धतीने म्हणजे आपण काय मोठी मखलाशी केली आणि बाजी मारली आणि आपले सगळे क्रिटिकल मिनरल कसे ट्रम्पला दिले, त्याला खुश केला. इतकंच नाही तर भारत-पाकिस्तान जो कॉन्फ्लिक्ट झाला त्याच्यामध्ये ट्रम्प यांना नोबेल प्राइज दिलं जावं म्हणून पाकिस्तानने शिफारस सुद्धा केली. एवढी सगळी बटर, बटर, बटर म्हणजे माखन म्हणतात ना, लावून, 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 लावून म्हणजे आपल्या अमेरिका आपल्या कह्यात राहील. अशा दृष्टीने सगळी पावलं टाकायचं काम चाललं होतं. त्याच्यामध्ये पडला मिठाचा खडा. त्या दुधामध्ये पडला मिठाचा खडा आणि पाकिस्तानचं सगळं स्वप्न जमीनदोस्त झालं. कारण ही मुळात बेडकी. ही निघाली बैल व्हायला. ती लागली फुगायला. ती फुगून, फुगून फुगणार किती? बेडकीचा बैल होणार कसा? ही कल्पनाच नाही कारण आयक्यूच नाहीये तेवढा. आपली पहुंच किती? आपण काय करू शकतो? अ, भारताला कशासाठी प्रत्येक वेळेला आपण अडथळा आणतोय आणि त्यांच्या प्रगतीत बाधा आणतोय आणि दरवेळेला संकट आलं की तिथे टाळ्या वाजवतोय. त्याचा काही पोचच नाही उरलेला. त्यामुळे त्यांचं जे काही व्हायचं त्यांना काल परवा तुम्ही तेही बातमी बघितली असेल बलुचिस्तानमध्ये ढॉम-ढॉम सगळीकडे अशा प्रकारे धोबी पछाड पडलेला आहे, की सैन्य पळत सुटलेलं आहे. मला माझ्या अंदाजाने बलुचिस्तानवरचा यांचा कंट्रोल पूर्ण ताबा आता जाणार आहे असं दिसतंय. आणि तो असा गेलेला आहे, की त्याच्यात सुद्धा मेघ आहे. तेही साधी-सुधी गोष्ट घडलेली नाहीये. अशा पद्धतीमध्ये हल्ले झालेले आहेत, की बलुचिस्तानच्या भूमीचा वापर करून इराणमध्ये आक्रमण करण्याचा जो मनोदय होता, म्हणजे इराणला धडा शिकवायचा, तर अमेरिका ही बलुचिस्तानचा वापर करणार होती, पाकिस्तानी बलुचिस्तानचा. तिथून लॉन्च करायचं ऑपरेशन. हे सगळं स्वप्न पण धुळीला मिळवलेलं आहे आता. अशा प्रकारे बलुचिस्तान पेटलाय, की त्यांना तेही वापरता येत नाही. म्हणजे इराणच्या बाबतीमध्ये अमेरिकेची जी स्वप्न आहेत, ती एकदा, दोनदा, तीनदा किती वेळा आपण जमीनदोस्त केली ह्याला काही आता काउंटच राहिलेलं नाहीये. आणि पहिलं जे केलं ना आपण ते सिंदूरमध्ये. लक्षात घ्या ऑपरेशन सिंदूरनी सर्वात मोठी झोम झोंबले का? तर त्यांना पाकिस्तानमध्ये ठेवलेले ॲसेट इराण विरुद्ध वापरायचे होते. ते उद्ध्वस्त झाले, ते जमीनदोस्त झाले. मग करणार काय? असो पाकिस्ताननी भरपूर प्रयत्न केला मखलाशी करण्याचा. एकदा अमेरिकेला खुश ठेव, एकदा चीनला खुश ठेव, एकदा सौदीला खुश ठेव. काहीच शिजत नाही. डाळ कुठेही शिजत नाहीये. बेडकी बेडकीच आहे. तिचा बैल कधी होत नाही. ही साधी गोष्ट आहे. म्हणजे लहानपणी आपल्याला हे शिकवलं गेलं. त्यांचं लहानपण वेगळंच आहे. ते काय वाचतात तुम्हाला माहिती आहे. असं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.